आपली ही 318 वर्षापासूनची परंपरा आहे. तापी तीर ते भीमा तीर असा हा 650 किलोमीटरचा प्रवास थेट मुक्ताईनगरपासून तर पंढरपूरपर्यंत आईसाहेब मुक्ताबाईसोबत असंख्य वारकरी हे रस्त्याने वाटचाल करत असतात. मी सुद्धा एक सेवानिवृत्त प्रिन्सिपॉल आहे, परंतु नोकरीमुळे मला पायीवारी करता आली नाही जोपर्यंत मी नोकरीच्या सेवेमध्ये होतो तोपर्यंत. पण गेल्या 6 वर्षापासून मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मी ही पायीवारी सुरू केलेली आहे. यापूर्वी मी गाडीने जात होतो आणि आषाढी एकादशीला 4-5 दिवस तिथं थांबून हा वारीतला आनंद लुटत होतो. परंतु पायी चालण्याचा जो आनंद आहे तो फार वेगळा आहे, अनन्यसाधारण अशा प्रकारचा आहे. कारण आईसाहेबांचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती असा आईसाहेबांचा सर्वत्र वरिष्ठ अधिकार असल्यामुळे आईसाहेबांच्या बरोबर चालणं हे एक आमचं सद्भाग्य आहे की आईसाहेबांची समाधीस्थान आमच्या गावामध्ये आहे आणि तिच्याबरोबर आम्हाला पंढरपूर जायला मिळतं. या वारीतला जो आनंद आहे, असंख्य वारकरी भजनानंद घेत रस्त्याने वाटचाल करत असतात. प्रत्येक गावामध्ये वारकऱ्यांची सेवा करायला लोक खूप तत्पर आहेत. सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, सायंकाळचं जेवण असेल, अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था या रस्त्याने ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाची गावं आहे त्या ठिकाणी लोक करत आहेत. आणि वारकरी संप्रदायामध्ये हेच एक वैशिष्ट्य आहे की येथे यारे यारे सान थोर याती भलत्या नारी नर, इथे कोणी उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. इथे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. वारकरी म्हटला म्हणजे तो अगदी 2 वर्षाच्या मुलाच्याही पाया पडतो. त्यामुळे त्याच्यामध्ये उचनीच किंवा असमभाव अशा प्रकारचा भाव नाही आहे. एकच भाव आहे की पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी आम्हाला आस लागलेली आहे. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, अशा प्रकारे आम्हाला आस लागलेली आहे. आणि असं वाटतं आहे की ती चंद्रभागा आम्हाला केव्हा दिसेल, तो पांडुरंग आम्हाला केव्हा दिसेल आणि त्याच्या दर्शनाचा योग आमच्या जीवनात कधी येईल, अशा प्रकारची एक आतुरता या वारीमध्ये लागत असते आणि ती सर्व वारकऱ्यांच्यामध्ये एक उत्साह संचरते. आता बघा, माझं वय 66 आहे, माझा पाय मोडलेला आहे, तरीसुद्धा मला पायी चालण्याची या ठिकाणी आईसाहेबांबरोबर शक्ती आईसाहेब देत असतात. कोणालाही मागे ठेवत नाही आईसाहेब, कोणालाही उपाशी ठेवत नाही, एवढी शक्ती त्यांची आहे. आणि अशा पद्धतीनं हा खेडीमेळीच्या वातावरणामध्ये हा सोहळा पुढे मार्गक्रमण करतो आहे. आता तुमचा एका महिन्याचा आनंद हा रस्त्याने कसा आहे? आनंद तर इतका आहे की रोज सकाळी 3 वाजल्यापासून भजन सुरू होते, काकडा आरती, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गुरडा पारी दाटला, अशा प्रकारे काकडा भजन होते. त्यानंतर परंपरेचे भजनं होतात. ते भजनं झाल्यानंतर बरोबर प्रत्येक गावातून पालखी ही सकाळी 6 वाजता प्रस्थान करत असते. नंतर रस्त्याने मालिकेतले अभंग, काकड्यातले अभंग, आईसाहेब मुक्ताबाईंच्या ताटीचे अभंग, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वर आगे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी, अशा प्रकारचा हा आनंद लुटत लुटत असा एकही क्षण जात नाही की त्या क्षणाला आनंद नाही आहे, भजन नाही आहे. आणि वारकरी तर इतके उत्साही आहे की वयस्कर लोकंसुद्धा चांगली पावली खेळत आहे, आनंद येतो आहे खूप भजनाचा. आणि त्यामुळे चालण्याचा क्षीण वाटत नाही. भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद, या न्यायाने हा परमानंद मिळवण्यासाठी या भजनामध्ये आईसाहेबांच्या समवेत आम्ही चाललेलो आहोत. अनुभव तुमचा? अनुभव तर असा आहे की घरी देखील आपल्या कुटुंबातले आपली जी मुलं बाळं असतात, आपली पत्नी असते, आपले कुटुंबीय असतात, तेही जेवढी व्यवस्था आपली स्वतःची करू शकत नाही इतकी व्यवस्था या वारीमध्ये लोक करत असतात. अगदी कोणाला काही झालं तर त्याला 10 लोक विचारतील का रे बाबा तुला ताप आहे, तू गोळी घे. कारण सोबत महाराष्ट्र शासनाने फार चांगलं लक्ष दिलेलं आहे. खरं म्हणजे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांचे खरं आभार मानले पाहिजे की त्यांनी वारकऱ्यांसाठी खूप चांगली सुविधा आहे. कारण आपली जी दिंडी आहे ही मुक्ताईची, ही मानाची दिंडी आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम अशा ज्या 7 मानाच्या पालख्या आहे त्यातली आपली एक पालखी आहे. आणि सगळ्यात अगोदर निघणारी आणि सगळ्यात अगोदर पोहोचणारी आपली पालखी आहे. त्यामुळे तरुणांना काय संधी देता तुम्ही? तरुणांनी
या वारीमध्ये खरं सम्मिलित झालं पाहिजे. कारण या वारीचा आनंद असा आहे की इथे केवळ नामच होत नाही, नामाच्या बरोबर तुमचा व्यायाम होतो, व्यसनापासून मुक्त होत असतात. अशा प्रकारची अनुभूती या वारीमध्ये येत असते. म्हणून तरुणांना माझं विशेष आवाहन आहे की त्यांनी या वारीमध्ये सहभागी होऊन हा भजनानंद लुटावा. आयुष्य आपल्याला सारं पडलेलं आहे, पण हा जो 1 महिना आहे, हा 1 महिना जर आपण देवासाठी, संतांसाठी दिला तर संत आणि देव आपल्यासाठी धावून येतील. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.